आपण बनवले सकाळी सकाळी शेवाय आणि एकदम खतरनाक बनलेलं आहे बघा. हे दूध, त्यानंतर हे शेवाय फुल गाईज, याच्यामध्ये काजू बदाम वगैरे, त्यानंतर इलायची, आणि आपण घेतलेलं आहे आता आपल्याला वाढून नाश्त्यासाठी. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण बनवले सकाळी सकाळी शेवाय आणि एकदम खतरनाक बनलेलं आहे बघा. हे दूध, त्यानंतर हे शेवाय फुल गाईज, याच्यामध्ये काजू बदाम वगैरे, त्यानंतर इलायची, आणि आपण घेतलेलं आहे आता आपल्याला वाढून नाश्त्यासाठी. आणि आज स्पेशल गाईज खूप खायचा मूड झाला होता म्हणून हे बघा. आता मस्त याच्यात दूध टाकलेलं आहे, त्यानंतर साखर. तर चला गाईज, आता मी मस्त 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 नाश्ता वगैरे करतो. एकदा गाईज टेस्ट घेऊन बघू कशी. खतरनाक वाईब एकदम दर्जा, एकदम खतरनाक झालेलं आहे गाईज. चालायची सुद्धा नाही आता, बापरे. चला गाईज, आता आहे ना पाणी भरून घेऊ. गाईज आंघोळ केलेली आहे मी, आणि असं वाटतंय आंघोळच नाही करेल अजून, कारण घाम एवढा येतोय ना उन्हामुळे. बघा आलेलं आहे गोडाऊनला. गोडाऊनला येऊन आता स्पॅनर आहे बघा, स्पॅनर. आपल्याला जायचं आहे महिंद्रा कंपनीमध्ये. एक छोटंसं काम आहे त्यांचं, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं पॅनलचा, तर फिट वगैरे करायचं वाटतं. ते काम करायला जायचं आता आपल्याला. बघू आता जाऊ आणि त्यांचं काम करून येऊ. आपल्यासोबत अजून एक जण येणार आहे, ज्या कंपनीचं काम आहे ना त्यांचा माणूस. असं काहीच आत्ताशी घरी आलेलो आहे. एवढा जाम झालो आहे ना आज काहीच, मी प्रमाणाच्या वाय डायरेक्ट खतरनाक विषय. म्हणजे मी तू महिंद्रा कंपनीला गेलो, महिंद्रा कंपनीचं काम बीम केलं, त्यानंतर आलो आणि ज्या कंपनीचा माणूस होता त्या माणसाला सोडलं. त्यानंतर परत गाईज करण कांबळेचा फोन आला आपल्या मित्राचा. तुम्हाला बोलले का, तुम्हाला काय बोलला का म्हणे मटण चालतं. म्हटलं ठीक आहे. आणि मटण खायला गेलं तर त्याच्यात म्हणे अरे यार पैसे घरी विसरलो. म्हटलं जा आला धन्य. म्हटलं काही खरं नाही. त्याच्यात तुमच्या भावाका पण नेमकं पैसे नव्हते, नेमकं पाकिट घरी राहिलं होतं त्या कारणामुळं नाही का. तर मग काय गाईस, तो पण गेला घरी, मी पण आलो घरी. म्हटलं आता जेवण करू. तर जेवण करायला गाईज होती पुरणपोळी. बघा पुरणपोळी मांडाय वाटतं गाईज आय थिंक. आणि सकाळी गाईज मी शेवाय केल्या होत्या एवढ्या भारी. पप्पानी काही शेवाय खाल्ली नाही, मी गाठे शेवाय खाल्ली. त्यांनी काही खरं नाही. आल्यानंतर आंघोळ केलं, एवढं भारी वाटलं ना. आणि त्याच्यात गाईज आपली हॅक्की जी आहे, हॅक्की मोकळी सोडलेली होती आज. का बरं काय माहिती, आता कशी लावारी सोनी बसली है ना. हॅक्की हॅक्की शेपटी आलो, शेपटी आलो म्हणून ढोंगणे. सो गाईज शेपटी पण आलो तुम्ही, काही खरं नाही हिचं धन्य. आता माझं हे झालेलं आहे, कारण येऊन गेलेलं आहे. आता येईल आपला मनीष भाऊ घरी. गाईज अक्षरशः आपल्या मनीष भाऊला त्याच्या बहिणीचं घर माहिती नाही आहे. मी आत्ता आहे नाही बघा मॅपवर त्याच्या बहिणीचं घर शोधलं. हे बघा गाईज, त्याच्या बहिणीचं घर शोधलं मॅपवर, आणि त्याला आता हा मॅप पाठवलेला आहे. आत्ता मी त्याला मॅप पाठवलेला आहे. हे बघा ही बिल्डिंग आहे ही. आत्ता मी घर कुठे हे पाठवलं त्याला. धन्यवाद. काही खरं नाही, बहिणीचं घर माहिती नाही म्हणे, मेरा आना जाणेच नाही होतं. म्हटलं चांगली गोष्ट आहे बाबा. मोबाईल बघता बघताय ना गाईज किती वाजून गेले माहिती आहे बा, 7:30 होऊन गेलेले आहे. भूक एवढी जाम लागलेली आहे खतरनाक. पण पुरणपोळी आहे तर काय खावा अशी गंमत झाली. नेमकं मम्मी कुठे गेली हे पण मला कळत नाही, कधी येईल काय माहिती. आल्यानंतर बघू. आणि त्याच्यात आमच्या हॅक्कीचे चपात्या बघा कुठे घ्यायचं, एवढं तर हुशार आहे आमची हॅक्की. सो गाईज, तर जस्ट ना आत्ताशी आपलं जेवण झालेलं आहे गाईज. आणि आता आपण आलेलो मस्त चक्कर मारण्यासाठी, ते पण रस्त्यावर गाईज.
जेवण एकदम टाईट होऊन गेलेलं आहे. मसाले भात, त्याच्यात भाजी, चपाती, अजून काय होतं काहीच, पापडी मिरची पण होती. त्याच्या पप्पानी मांडे आणले होते, मांडे बिंडे एकदम जोऱ्यात. दुपारच्या सकाळच्या शेवाया होत्या, थोड्या खाल्ल्या मी पण ते. तर चला गाईस, आता जातो घरी, चक्कर वगैरे मारतो 2-3, घरी जातो आणि झोपून घेतो. त्याचा बाय बाय, जय महाकाल.